हाय नमस्कार, मी सोनाली. काल माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी काही शिलाईचे व्हिडिओ बनवले नाही. आज मी सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी चहा बनवून घेतला, अगोदर पीठ मळून ठेवलं, नंतर चहा बनवून घेतला. नंतर गोसावळ्याची भाजी करायला लागली. गावाला पाडू सदोलका बोलतात, तुम्ही काय बोलतात सांगा. आम्ही गोसावळा बोलतो. कट करून घेतला. कांदा कापून घेतला, कांदा टमाटर. आमच्या हुनला कामाला जायचं होतं म्हणून पटापट करायला लागले मी. इकडं पाणी गरम करायला ठेवलं एक साईडला. आमच्या आंघोळीला गेल्या तोपर्यंत चपाती भाजी बनवून झाली पाहिजे म्हणून मी कढईमध्ये फोडणी टाकते. एकीकडे तवा गरम होण्यासाठी ठेवलाय. लसूण बारीक करून घेते. जिरं टाकून घेतलं. तर लसूण भाजून घेतला. लसूण भाजला, कांदा टाकून घेतला. कांदा भाजत आला की हळदी पावडर टाकली. लाल मिरची पावडर टाकली. टमाटर पण टाकून घेतले. नंतर कापलेला गोसावळा धुवून परतून घेतला. मीठ टाकून घेतलं. थोडीशी मुगाची डाळ टाकते धुवून. छान टेस्ट येते भाजीला. थोडीशी डाळ टाकायची. गरम पाणी केलेलं होतं ते टाकून घेतलं, कारण आपली भाजी लवकर शिजून होती ना, म्हणून मी कुकरलाच लावून घेतले. आमच्या आंघोळीला गेले होते, त्यांना आलं की जेवण करायला लागतं. एक साईडला शिट्ट्या होऊस तर मी एक साईडला चपाती लाटून घेतली. कोरडीत चपाती असते बिना तेलाची, फक्त आतमध्ये थोडंसं तेल लावून घेते, वरतून तेल लावित नाही. त्यांना बिना तेलाचीच आवडते, तेलकट जास्त खात नाही. लगेच डबा भरून घेतला. त्यांना जेवायला वाढून दिलं, डबा भरून घेतला. बिना तेलाच्या चपात्या केल्या 2-4.
टिफिन भरून दिला. टिफिन भरून दिला आणि बाकीचं मग त्यांनी गेल्यावर बाकीच्या चपात्या मी बनवल्या. तेल लावून बनवल्या, माझ्या मुलाला तेलाच्या आवडतात. पाच सहा चपात्या लाटून घेतल्या. बाकीच्या तेलाच्या चपात्या बनवल्या. आणि मी आंघोळ झाली की उपाशी पोटी गोळी खाल्ली होती, त्याच्यामुळं मला पण जेवण करायचं होतं. म्हणून मी सगळ्या चपात्या बनवून घेतल्या. चपात्या बनवून झाल्या. आता मी जेवण करायला घेतलं. चला तर मग या जेवण करायला. भाजी चांगली झाली होती, थोडंसं मीठ कमी होतं त्याच्यात. चला